नमस्कार, आपण पाहता GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। मालपूर येथे मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आले। या प्रकल्पामुळे मालपूर, सुराय, चुडाणे, कर्ले सौर ऊर्जा प्रकल्पामुळे मालपूरसह सुराय, चुडाणे, कर्ले आणि परसोळे आदी गावांतील शेतीपंपांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। विशेष म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतीच्या कामांना मोठी मदत होणार असून रात्रीच्या वेळी शेतीपंप सुरू करण्याची शांती रोखदयः शांती वनस्पतयन्तिरापाः शांती रोखदयः शांती। नमस्ते रुद्रमन्नो उतोत इखवे नमः बाहुभ्यां मोतरे नमः जाते रुद्रशिवा तनूरघो गंध अक्षत पुष्पै संपूज्य। सर इकडे बघा। इकडे GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। एक मेन आणि जे तिकडे दोन पॅनल आहे ते मीटर आहे, जे आमचं काही जनरेशन होईल त्याच्या मीटर खूप जाऊन अच्छा किती युनिट झालं, किती युनिट जनरेट झालं, एक मेन आणि एक चेक आहे। फॉर एक्झाम्पल एक जर फॉल्टी झालं त्यामुळे दुसरं आपण ठेवतो दोन मीटर ठेवतो, एक मेन एक चेक म्हणजे MSC ठेवतो, त्यामुळे दोन ठेवावं लागतात। तिथून नंतर मग हे आपल्या छोटं शेती आहे, फिटी आहे, एक करणं व्होल्टेज मेजर करण्याची डिव्हाइस आहे, आपलं ब्रेकर आहे। सपोज काही फॉल्ट झाला आपल्या लाईनमध्ये तर हे ब्रेकर ट्रिप होत जाईल। जसं आपल्या घरात त्यासाठी एक ब्रेकर ट्रिप आणि ऑन ऑफ त्याचं वर्क आहे। त्यानुसार मग आपण जो सोलरचा सप्लाय हा डायरेक्ट सप्लाय इथून केले थ्रू तिथे इंजेक्ट केला आहे, तो आपला सोलरचा सप्लाय इथे होईल। जी दिवसा आपण जनरेशन करू ते दिवसा आपण 9 ते समजा 5, 8, 7, 8 घंटे जे सोलर एनर्जी आपलं जनरेशन होईल ते आपण या सबस्टेशनला देऊ। आणि त्याच्या थ्रू MSCBचा मोठा असा आहे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत हा प्रोजेक्ट आपण प्रस्तावित केलेला आहे। तर दिवसा जे जनरेशन होईल सोलरवरती ते दिवस आपण सबस्टेशनला देऊ आणि सबस्टेशन सर्व शेतकऱ्यांना ती दिवसा लाईट देईल। म्हणजे जी दिवसा येईल तर कंटिन्यू शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळेल आणि त्याच्यानं शेतकऱ्यांना रात्री जायची गरज नाही। आणि सबस्टेशनला पण एक पर्यायी सोर्स तयार होईल विजेचा, बरोबर, एक ऑप्शनल सोर्स इलेक्ट्रिसिटी जनरेटरचा सोर्स तयार होईल आणि ग्रीन एनर्जी भेटेल। आता आपण कोड शॉवर, न्यूक्लिअर पॉवर एनर्जी तयार करतोय, ही आपण सोलर होईल। ऑलरेडी सोलर एनर्जी आपली वेस्ट होते तिथे आपण युटिलाइज करू शकतो। हे आपले मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी मोठं जेवढं म्हणजे दोंडातून आपल्याला सप्लाय येत होतं तेवढं इथून भेटेल का? आपल्याला 3 मेगावॉट भेटणार आहे। 3 मेगावॉट आपली 10 मेगावॉटची कॅपॅसिटी 10 मेगावॉट। हां, मग आपलं 3 मेगावॉट 16 तिकडनं कमी होईल, म्हणजे त्यात 132 किलो दोंडाचे लोड कमी होईल, फीचरचा लोड कमी होईल असं होतं। 3 मेगावॉट देणार आहे त्यांचा कमी भेटेल, आता तो खर्च लागणार नाही तेवढा आपल्या शेतकऱ्यांना बाकी ठिकाणी रात्री बेरात्री लाईट दिली जायची, बरोबर, तो कॅन्सल होऊन आता फक्त दिवसा लाईट हा आपला ॲडिशनल सोर्स तयार झाला। आता परत पहिले तर चालूच आहे, ॲडिशनल आपल्या शेतकऱ्यांचा लोड कव्हर होऊन जातो दिवसा सगळ्यांना। म्हणजे अजून 2 असे प्रोजेक्ट येऊ शकतात, अजून याला एक्सटेन्शन भेटू शकते किंवा दुसऱ्याला भेटू शकतं। अगोदर फक्त 5 MVA ट्रान्सफर होता, त्यामुळे 5 MVA ट्रान्सफरचा स्टडी करून एजी लोड शेतीचा लोड 3 मेगावॉट होता, त्यानुसार 3 मेगावॉटने आम्हाला परमिशन दिली होती। आता परत दुसरा 5 मेगावॉटचा बसला, त्याचा एक स्टडी करतील 1-2 वर्षभरात आणि परत अजून कॅपॅसिटी जनरेट करू शकते सोलर। 10चा ट्रान्सफॉर्मर आहे ना, 10चा 3-7चा प्रपोजल पाठवला। मुख्यमंत्री सौर ऊर्जेच्या प्रकल्पाचं आमच्या मालपूर येथे उद्घाटन झालेलं आहे आणि आमचे सर्व मालपूरवासियांनी यांचं आज उद्घाटन करून सौर ऊर्जेचं उद्घाटन झालेलं आहे। आणि या सौर ऊर्जेच्या उद्घाटनामध्ये सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। GS9 न्यूजसाठी प्रभाकर आडगाळे, मालपूर।